मीरा, आई एम सॉरी. सॉरी का? तू बस इकडे 1 मिनिट. काय झालं? बस. हे बघ, मायाची प्रेग्नन्सीची न्यूज आल्यापासून ना घरातलं वातावरण खूप बदललं होतं. त्यात नर्मदा त्या सतत वारस करत होती. बाबा दुखावले गेले, भांडणं झाली, वाद झाले. कदाचित ह्या सगळ्या गोष्टींच्या फ्रस्ट्रेशनमुळे मीही तुला आग्रह केला की आपण बाळाचा विचार करायला हवा आहे. ते मी वारसासाठी केला नव्हता, पण कदाचित ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी आउट ऑफ डेस्परेशन केला होता. पण आत्ता मला जाणवतंय की मी तसं करायला नको होतं. त्यासाठी आय एम सॉरी. वेदाचे बाबा, हे बघा, मी तुमच्यावर कधीच रागवले नाही, कारण मला माहिती आहे मला दुखावण्याच्या हेतूने तुम्ही कधीच काही करणार नाहीत. पण एक गोष्ट सांगू, वारस हा फक्त मुलगा असतो असं नाहीये. वारस तो असतो जो आपल्या घराचे संस्कार, नात्यांची किंमत आणि माणुसकी घेऊन पुढे जातो. आणि तुम्हाला माहितीये का, मला खात्री आहे आपली वेदा हे खूप छान प्रकारे सांभाळू शकेल. मीरा, मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो की माझी खरी संपत्ती तू आणि वेदा. वेदाचे बाबा, हे बघा, मी तेव्हाही तुम्हाला म्हणाले होते, काही करू नका. गोष्टी वेळ आल्यावर स्वतःहून उलगडतात. आलेच. वेदाचे बाबा, सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा ते फक्त गोष्टी उलगडत नाही, तर नात्यांचीही परीक्षा घेतं. आता जे काही समोर येणार आहे ते तुमच्यासाठी खूप कठीण असणार आहे. त्या क्षणी कदाचित तुम्ही तुटून जाल, कोलमडून पडाल, पण तुम्ही काळजी करू नका, कारण त्या प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत असेल.